मित्रांनो, 25 जानेवारी 2026 रविवार आणि रथसप्तमी हा फक्त एक सण नाही, हा फक्त एक व्रत नाही, तर हा आहे सूर्यनारायणाचा जन्मदिवस. आणि विशेष म्हणजे सूर्याचा जन्मदिवस आणि सूर्याचाच वार रविवार. म्हणजेच मंडळी, अतिशय दुर्मिळ असा दिव्य योग यंदा रथसप्तमीला जुळून आलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रथसप्तमी म्हणजे नेमकं काय, या दिवशी काय करावं, काय करू नये, दूध उतू का घालतात, सूर्याला अर्घ्य देण्यामागचं शास्त्र आणि फक्त एक छोटासा उपाय जो केल्याने संपूर्ण वर्ष आरोग्य, तेज आणि प्रगती मिळते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, हिंदू धर्मात सूर्याला प्रत्यक्ष देव मानलं गेलं आहे. चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे सगळे ग्रह सूर्याच्या प्रकाशावर जगतात, पण सूर्य स्वतः स्वयंप्रकाशी आहे. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात सूर्याला म्हणतात आत्मकारक ग्रह. आपलं आरोग्य, आपला आत्मविश्वास, आपली प्रतिष्ठा, सरकारी नोकरीचे योग आणि जीवनात ओळख मिळणं हे सगळं सूर्याच्या बलावर अवलंबून असतं. आणि म्हणूनच सूर्य माघ शुक्ल सप्तमीला आपल्या 7 घोड्यांच्या रथात बसून उत्तरायण प्रवास सुरू करतो. म्हणून या दिवसाला रथसप्तमी, सूर्य जयंती, आरोग्य सप्तमी असे म्हणतात. रथसप्तमी 2026 अचूक पंचांग माहिती. तिथी प्रारंभ 24 जानेवारी 2026 रात्री 12:39. तिथी समाप्त 25 जानेवारी 2026 रात्र 11:11. उदय तिथीनुसार सण रविवार 25 जानेवारी 2026. म्हणजेच मंडळी, यंदा रथसप्तमी रविवारी आल्यामुळे तिचं महत्त्व दुप्पट झालेलं आहे. मित्रांनो, रथसप्तमीला पहाटेचं स्नान फार महत्त्वाचं मानलं जातं. शुभ वेळ सकाळी 5:26 ते 7:13. या वेळेत सूर्याच्या किरणांमध्ये तेजात्मक लहरी असतात, ज्या थेट आपल्या शरीरावर परिणाम करतात. खास विधी: डोक्यावर 7 रुईची पानं खांद्यावर सुद्धा ठेवतात आणि मग स्नान. श्रद्धा अशी की जुन्या व्याधी, त्वचारोग, अशक्तपणा, नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होते. मंडळी, आजकाल लोक म्हणतात सूर्याला अर्घ्य देऊन काय होतं, पण सत्य असं आहे, अर्घ्य म्हणजे सूर्याशी थेट कनेक्शन. अर्घ्य देण्याची योग्य पद्धत: तांब्याचं भांडं, स्वच्छ पाणी, लाल कुंकू किंवा लाल चंदन, अक्षदा, एक लाल फूल, पूर्वेकडे तोंड करून सूर्योदयाच्या वेळी दोन्ही हातांनी अर्घ्य द्यायचं. मंत्र ओम सूर्याय नमः हा एक साधा मंत्र, पण त्याची शक्ती अफाट आहे. मंडळी, जसं देव मंदिरात विराजमान असतो, तसंच सूर्य आपल्या रथात विराजमान असतो. म्हणूनच या दिवशी अंगणात, गॅलरी, टेरेसवर सूर्य आणि 7 घोड्यांचा रथ रांगोळीने किंवा रक्तचंदनाने काढतात. ही पूजा म्हणजे जीवनचक्र, प्रगतीचं प्रतीक, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची दिशा. दूध उतू घालण्यामागचं रहस्य. मित्रांनो, रथसप्तमीला दूध उतू घालतात ही फक्त प्रथा नाही, हे विज्ञान आहे. सूर्याच्या किरणांमध्ये तेज, उष्णता, ऊर्जा दुधामध्ये शोषली जाते आणि जेव्हा ते दूध सूर्यप्रकाशात सुगडावर किंवा चुलीवर उतू जातं, तेव्हा ते प्रसादात रूपांतरित होतं. हे दूध ग्रहण केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीरात सकारात्मक ऊर्जा जाते.
चूल नसेल तर काय करायचं? आजच्या शहरांमध्ये चूल शक्य नसते, म्हणून शास्त्राने पर्याय दिला आहे. गॅस शेगडी आदल्या रात्री स्वच्छ धुवा, सकाळी पूजा करा, स्टीलच्या भांड्यात खीर करा. भाव महत्त्वाचा आहे, माध्यम नाही. शेगडीची पूजा, अग्निदेवतेचा आशीर्वाद. रथसप्तमीला घरातल्या शेगडीची पूजा करा, कारण अग्निदेवतेच्या कृपेनेच अन्न मिळतं, घर धनधान्याने भरलेलं राहतं. हा एक छोटासा उपाय संपूर्ण वर्ष परिणाम देतो. रथसप्तमीला हे अजिबात करू नका, खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपण सण साजरा करतो, पण चुका केल्या तर सणाचा लाभ मिळण्याऐवजी तो अडथळा सुद्धा बनू शकतो. एक, उशिरा उठणं सर्वात मोठी चूक. रथसप्तमीला सूर्योदय पूजा आहे. जो माणूस उशिरा उठतो, सूर्यदर्शन टाळतो, त्याच्या जीवनात आळस, आत्मविश्वासाची कमतरता, कामात अडथळे हळूहळू वाढतात. शक्यतो सूर्योदयापूर्वी उठावं. 2, तेल लावून स्नान करू नका. या दिवशी डोक्याला तेल लावणं, साबणाचा अतिरेक हे टाळावं, कारण सूर्याची ऊर्जा शरीरात शोषली जाणं या गोष्टींमुळे कमी होतं. फक्त पाणी, थोडंसं उठणं चालेल. 3, नकारात्मक बोलणं कटाक्षाने टाळा. रथसप्तमी म्हणजे तेजाचा दिवस. या दिवशी भांडण, वाईट शब्द, कोणाची निंदा हे केल्यास सूर्याची कृपा जाते. आज मौन जपलं तर वर्षभर तेज वाढतं. 4, अन्नाचा अपमान करू नका. दूध उतू घालणं हे अन्नाचं पूजन आहे, म्हणून उरलेलं अन्न फेकू नका. खीर, पुरण वाया जाऊ देऊ नका. अन्नाचा अपमान सूर्यनारायणाला अप्रिय. महिलांसाठी खास विधी खूप फलदायी. मंडळी, रथसप्तमीला स्त्रियांना विशेष पुण्य मिळतं असं शास्त्र सांगतं, कारण स्त्री म्हणजे ग्रहलक्ष्मी आणि सूर्य म्हणजे ग्रहस्वामी. दोघांचा संगम म्हणजे सुखी कुटुंब. एक, सुगड पूजा म्हणजे काय? सुगड म्हणजे मातीचा किंवा धातूचा छोटा चौकोनी मांडव, ज्यामध्ये ठेवतात गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, मूग हे सगळे धान्य सूर्याच्या किरणांनी पोसलेले. म्हणून सुगड पूजा म्हणजे धान्य समृद्धीची पूजा. सुगड कधी करायचा? सकाळी स्नानानंतर अंगणात किंवा देवघरात सूर्यदर्शन करून महिलांनी एकत्र येऊन ओव्या म्हणायच्या. या ओव्या खूप सकारात्मक असतात. पारंपरिक ओवी, सूर्यनारायणाचा सोन्याचा 7 घोड्यांचा रथ आला, घराघरात सुखशांती, धान्य वैभव घेऊन आला. बोरण देण्याचे महत्त्व. मंडळी, रथसप्तमीला बोर, हरभरा, गहू हे वाटण्याची प्रथा आहे. याला म्हणतात बोरण. शास्त्र सांगतं, जो माणूस बोरण देतो त्याच्या घरात कधी अन्नाची कमतरता राहत नाही. हळदी कुंकू फक्त समारंभ नाही, महिलांनी हळदी कुंकू केल्याने सौभाग्य वाढतं. हळद ऊर्जा, कुंकू तेज, दोन्ही मिळून स्त्रीच्या जीवनात सुख, आरोग्य आणि मान मिळतो. सूर्य कमजोर असेल तर हा उपाय नक्की करा. ज्योतिषशास्त्रात जर सरकारी काम अडकलं, मानहानी, नोकरीत अडथळे, वडिलांशी मतभेद असे प्रश्न असतील तर सूर्य कमजोर मानला जातो. रथसप्तमी उपाय: सकाळी अर्घ्य, लाल फूल अर्पण, गूळ आणि गहू दान हे 7 वर्ष केल्यास सूर्यबल वाढते. पुरुषांसाठी विशेष नियम: केस कापू नयेत, दाढी टाळावी, पांढरे किंवा लाल कपडे घालावेत, क्रोध टाळावा. हे पाळल्यास कामात यश मिळतं. उपवास करायचा की नाही? ज्यांना शक्य असेल फलाहार उपवास उत्तम. ज्यांना शक्य नसेल सात्विक अन्न घ्यावं. भाव महत्त्वाचा आहे. रथसप्तमीपासून सुरू होणारी 7 दिवसांची सूर्य साधना. मित्रांनो, रथसप्तमी हा एक दिवसाचा सण नाही, तो आहे नवीन तेजस्वी जीवनाची सुरुवात. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे
की जो माणूस रथसप्तमीपासून 7 दिवस सूर्य साधना करतो त्याच्या आयुष्यात आत्मविश्वास, आरोग्य, प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य हे आपोआप येतं. सूर्य साधना दररोजची सोपी पद्धत. वेळ सूर्योदयाच्या वेळी सकाळी 5:30 ते 7. साहित्य तांब्याचं भांडं, पाणी, लाल फूल, कुंकू किंवा चंदन. कृती आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, पूर्वेकडे तोंड करा, अर्घ्य द्या, खालील मंत्र म्हणा. शक्तिशाली सूर्यमंत्र सोप्या भाषेत. ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र सूर्याची बीजशक्ती जागृत करतो. जपसंख्या किमान 11, शक्य असेल तर 108. फक्त 7 दिवस केला तरी परिणाम जाणवतो. आदित्य हृदय स्तोत्र थोडक्यात महत्त्व. मित्रांनो, आदित्य हृदय स्तोत्र हे श्रीरामांनी युद्धात विजय मिळवण्यासाठी सूर्याची उपासना करताना म्हटलं होतं. ज्यांना पूर्ण स्तोत्र जमत नसेल त्यांनी फक्त हे 3 ओळी म्हणा. सूर्यं लोकपतिं नाथं त्रैलोक्यं तेजसां प्रभुं सर्वदेव नमस्कारं जयति तेजसां निधिं. हे सुद्धा फार फलदायी आहे. सूर्य उपवास कोणासाठी आवश्यक? जर तुमच्या आयुष्यात नोकरी स्थिर नाही, मानहानी होते, अधिकारी त्रास देतात, वडिलांचं आरोग्य खालावतं, तर सूर्य उपवास अत्यंत उपयुक्त आहे. कसा करायचा? रविवार फक्त 1 वेळ सात्विक जेवण, मीठ कमी, गूळ, गहू दान. हे 7 रविवार केल्यास सूर्यदोष संपतो. उद्यापन कसं करायचं? खूप लोक इथं चुकतात. 7 दिवस किंवा 7 रविवार पूर्ण झाल्यावर उद्यापन आवश्यक आहे. उद्यापन विधी: सूर्याला अर्घ्य, गूळ, गहू, तांदूळ दान, ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला भोजन. यामुळे साधना पूर्णत्वास जाते. मित्रांनो, एक अनुभव सांगतो. एक सामान्य माणूस सरकारी फाईल्समध्ये अडकलेला, आत्मविश्वास कमी, लोक ऐकत नव्हते. त्याने रथसप्तमीपासून फक्त 7 दिवस सूर्य साधना केली आणि 3 महिन्यात अडकलेली कामं सुटली. वरिष्ठांनी दखल घेतली. जीवनात तेज परत आलं. हे चमत्कार नाही, हे शास्त्र आहे. मित्रांनो, सूर्य म्हणजे अहंकार नाही, आत्मतेज आहे. लोक म्हणतात सूर्य म्हणजे अहंकार, पण खरं सांगायचं तर सूर्य म्हणजे स्वाभिमान, स्वतःची किंमत ओळखणं. जो स्वतःचा मान राखतो त्याला जग मान देतं. आजचा एक छोटासा संकल्प. आज रथसप्तमीच्या दिवशी फक्त एक संकल्प करा. मी स्वतःला कमी लेखणार नाही, मी आळशी होणार नाही, मी प्रकाशाकडे चालत राहीन. हा संकल्प सूर्यनारायण ऐकतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ पाहून मन शांत झालं असेल, काहीतरी नवीन कळलं असेल तर लाईक करा, कारण लाईक म्हणजे सूर्याला दिलेला मान. कॉमेंटमध्ये लिहा ओम सूर्याय नमः. आणि अजून असे शास्त्राधारित, भावनिक, सत्यभक्ती व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा भक्ती सुगंध चॅनलला. हा व्हिडिओ आपल्या आईवडिलांना, कुटुंबाला, मित्रांना नक्की शेअर करा, कारण सूर्याची कृपा वाटली की वाढते. जिथे सूर्य उगवतो तिथे अंधार टिकत नाही, आणि ज्या जीवनात सूर्यनारायणाचा आशीर्वाद असतो तिथे संकट थांबत नाहीत, ती निघून जातात. ओम सूर्याय नमः.